कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझे स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सोप्या पद्धतीनं. आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आपण रिंग कशाप्रकारे जोडायची किंवा मग कशाप्रकारे ओढायची जेणेकरून आपली रिंग जी आहे ती तुटणार वगैरे नाही. कारण की बरेच जणांचं काय होतं ते म्हणजे वडायला गेल्याच्या नंतर मोडते सुद्धा ती. तर काय काळजी घ्यायची आहे आणि काय नाही तर ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर तर आपला गळाचं जे झालेला आहे ना भाग, तो सुद्धा आपल्याला कसा ठेवायचा जेणेकरून ते खराब वगैरे होणार नाही, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता आता मी इथे स्लीवची मार्किंग जी आहे ती करून घेतलेली आहे आणि ते अशा प्रकारे आपल्या रिंगमध्ये बसवायचे आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला जे आहे याला फॅब्रिकचा जॉईंट द्यावा लागणार आहे. तर मी अशा प्रकारे मशीनवर स्टिच करून घेतलेलं आहे त्याला जोड. आणि तुम्ही जर मशीन नसेल तर दोऱ्यानेसुद्धा करू शकता. त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि अशा प्रकारे आता खालती छोटी रिंग आहे ती खालती टाकलेली आहे आपण, आणि वरती जी कमी जास्त करायची असते ती वरती ठेवलेली आहे अशा प्रकारे. आणि चौकोन जे आहे ना आपल्याला एक समानमध्येच दाबत जायचं आहे. म्हणजे आपण एका साईडनं दाबलं तर एका साईडनं रिंग जी आहे ती बसणार नाही व्यवस्थित. आणि त्याच्याचमुळं आपल्याला सगळीकडून समान असा दाबायचा आहे आणि व्यवस्थित अशी बसवायची आहे. कपडा जॉईंट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडं कितीही मोठा कपडा असेल तरीसुद्धा आपल्याला जॉईंट मारूनच बसवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपलं आरीवर्क बनतं. कारण की थोडंसं सुद्धा लूज झालं आपलं काम तर मग ते खूप जास्त असं वर्क असं त्याच्यामध्ये सुई अडकते आणि कपडा फाटायची खूप जास्त शक्यता असते. त्याचमुळे आपल्याला काय करायचं आहे की कपडा जितका होईल तितका आपल्याला टाईट बसवायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला त्याच प्रकारे. तर एके साईडनं दाबल्याच्या नंतर काय होतं तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे यामध्ये. तर आपल्याला एक समान सगळीकडून दाबायचे आहे एकाच टायमिंगला. 2 जण असेल तर खूप छान, कारण की हेल्प होते एकमेकांची. आणि एकट्याला बसवायचं म्हणलं तर थोडंसं डिफिकल्ट जातं. तर अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते बसवायला घ्यायचे आहे. तर ते बसवून झाल्याच्या नंतर आपल्याला काही टिप्स आहेत जेणेकरून आपली रिंग जी आहे ती मोडणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा खराब दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगते कशाप्रकारे. तर अशा प्रकारे आपण बसवून घेतलेली आहे रिंग आणि आता कशाप्रकारे वडायची तर ते पाहूया. तर इझी आहे, आपल्याला अशी उभी धरायची बरं का. आणि नट जे आहे ना आपला ते असा आपल्याला फिट्ट करून घ्यायचा आहे. लूज केलेला असतो तो पहिल्या वेळेस, तर आता आपल्याला त्याला फिट्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी ताकद आहे तेवढं आपण गच्च आणि फिट्ट करून घ्यायचं आणि मग नंतरच कपडा वडावून घ्यायचा आहे. तर कशाप्रकारे तर पाहूया आपण. तर अशा प्रकारे नट जे आहे ते एकदम असा गच्च करून घ्यायचा आणि मग नंतर एका हाताने इकडची रिंग जी आहे ती पकडायची आणि एका हाताने कपडा जे आहे ते ओढायचा अशा प्रकारे, जेणेकरून आपली गच्चसुद्धा बसलं जाईल आणि रिंगसुद्धा मोडणार नाही. आणि तुम्ही जसं दोन्ही साईडनं पकडलं तर अजिबात रिंग मोडत नाही आहे बरं का. आणि तुम्ही जर असंच वडलं नुसतं तर मग आपली रिंग जी आहे ती एकीकडं पडते सुद्धा आणि मोडते सुद्धा, आणि प्लस आपला कपडासुद्धा फाटण्याची शक्यता असते. तर याच प्रकारे आपण रिंग जी आहे ती बसवून घ्यायची आहे. नंतर बघू शकता अशा प्रकारे स्लीव जी आहे ते अशा प्रकारे आपल्याला बसवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. आणि आता मी तुम्हाला सांगते की कपडा आपल्याला कशा व्यवस्थित ठेवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक पॉलिथिन घ्यायची आहे, नाहीतर मग तुम्ही म्हणजे अशी वेगळं कोणती पिशवी घेऊ शकता, पण चांगली पिशवी घ्यायची. आणि त्याच्यामध्ये आपला गळा जे केलेला आहे किंवा मग स्लीवची असो कशाची डिझाईन जी केलेले वर्क झालेली आहे ती आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी, आणि त्या बॅगमध्ये ती टाकून घ्यायची बरं का. आणि त्याला गच्च असं कपड्यानं किंवा
दुसऱ्या पॉलिथिननं किंवा कशानेही तुम्हाला जसं जमेल तसं त्याला गच्च बांधून घ्यायचं आहे. आणि रिंग स्टँडवर कशाप्रकारे ठेवायची ते सुद्धा सांगते. तर रिंग जी असते ना ती आपल्याला जोडून घ्यायची बरं का. त्याला अगोदर स्टँड जे आहे ते जोडून घ्यायचं आणि त्यावरती अशा प्रकारे रिंग ठेवून घ्यायची आणि खूप इझी असं आपण वर्क करू शकतो आणि अजिबात मोडण्याची वगैरे सुद्धा भीती नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा हवा आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.